नमस्कार, माझे नाव कर्तव्या मुलगा बंडे. मी 9 वर्षाची आहे. सुट्ट्या लागल्या. मी आणि प्रतीक. ओहो आपला प्रतीक, ओ गण्या गण्या आणि राधिका म्हणजे आपली बाय. आम्ही ठरवलं खूप भटकायचं. ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून ह्या गावात. आम्ही एका गावात थांबलो, पण त्या गावात हॉटेलचा पत्ताच नाही. आता जेवायचं कुठे? म्हणून राधिकाने एक आयडिया काढली. आपण आहे ना, खीर बनवूया. ठरलं तर आम्ही एका धर्मशाळेत मुक्काम ठोकलं. तिथे एका कोपऱ्यात 3 दगड मांडले. त्याच्यात चूल बनवली. चुलीत गौऱ्या, धुराड्या, लाकडं घातले. खीर झटमटायला लागली. खीरचा खमंग वास सुटला. आमच्या पोटात कावळे फुटबॉल खेळू लागले. खीर बनली. आम्ही ताटात खीर घेऊन मनसोक्त खाल्ली. पातेलं फार रिकामं केलं. फक्त एवढीशीच खीर वाचली होती. ही आपण सकाळी खाऊया. प्रतीक म्हणाला, एवढीशी खीर तिघांना कशी पुरेल? तेव्हा राधिकाने अजून एक आयडिया काढली. आता सर्वांनी झोपून राहायचं. सर्वांना काही ना काहीतरी स्वप्न पडेल. नाही पडलं तर पाळून घ्यायचं. सकाळी उठलं सर्वांनी आपापले स्वप्न मला सांगायचे. ज्याचं स्वप्न एकदम रापचिक असेल ना, त्याला फुल खीर मिळेल. आम्ही सर्व झोपलो. मी रात्री गुपचूपच उठून खीर खाऊन पातेलं तसंच झाकण लावून ठेवून दिलं. सकाळी दोघं लवकरच उठले. मलाही उठून टाकलं. मग आम्ही पटापट चुडा भरल्या. आता स्वप्न सांगायची वेळ झाली आहे. याचं स्वप्न एकदम रापचिक असेल ना, त्याला फुल खीर मिळेल. सुरुवात राधिकाने केली. आपण रात्री झोपलो. अचानक दरवाजावर ठकठक आवाज आला. दरवाजा उघडून बघतो तर काय, समोर पुढारीच उभे. आपली एकदम सनकली. धन्यवाद.